सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी लीळा पाहणार आहोत, ज्या लीळेमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वतः गायन करतात। कशामुळे गायन करतात, प्रसंग काय होता नेमका, हे तुम्हाला सविस्तर आजच्या ज्ञान सत्रामध्ये समजणार आहे। आणि स्वामींचं जे काव्य आहे, स्वामींनी जे गायलेलं काव्य आहे, हे काव्य किती गहन अर्थाचं आहे, एवढा गहन अर्थ आहे या काव्याचा की हे काव्य तुमचं जीवन बदलून टाकेल। जर या काव्याचा अर्थ तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतला, तुमच्या जीवनामध्ये उतरवला हा अर्थ, त्याप्रमाणे तुम्ही वागायला चालू केलं, तर नक्कीच तुम्हाला या स्वामींच्या काव्यापासून फार लाभ होणार आहे। आणि म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा, म्हणजे स्वामींचं नेमकं काव्य काय होतं आणि त्याचा अर्थ काय हे तुम्हाला सविस्तर समजेल। या आजच्या ज्ञान सत्राच्या संदर्भामध्ये एक छोटीशी सूचना आहे। या ज्ञान सत्रामध्ये जे तुम्हाला अर्थ ऐकायला मिळणार आहे तो एवढा गहन असणार आहे, तो कधीही तुम्ही आतापर्यंत ऐकलेला नसेल असा अर्थ आहे। आणि त्यामुळे आपल्या चॅनलवरचे जे दर्शक आहेत, या दर्शकांना हा अर्थ पचनी पडेल याचीही शक्यता कमीच आहे। मी तर म्हणेन आपल्या या चॅनलवरचे जे ब्रॉड माइंडेड आहेत दर्शक, त्यांनाच याचा अर्थ व्यवस्थित समजू शकेल। संन्याशांनी कोण्या व्रताचं पालन केलं पाहिजे हे स्वामींनी यामध्ये सांगितलेलं आहे। आणि हे जे काव्य आहे ते आताच्या चालू घडामोडीमध्ये जे प्रापंचिक लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये कसा उपयोगी पडणार आहे आजच्या या काव्याचा अर्थ, हे मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगणार आहे। आणि नुसतं सांगणार नाही तर त्याला तुम्हाला मी आताच्या चालू काळातील चांगले उत्तम दर्जाचे उदाहरण पण देणार आहे, आणि ते पण त्यांच्या स्वतःच्या वक्तव्यातून ते तुम्हाला उदाहरण ऐकायला मिळणार आहेत। आणि त्यामुळे व्हिडिओ खूपच सुंदर आणि खूपच महत्त्वाचा होणार आहे। आतापर्यंत तुम्ही जेवढे काही चरित्र ऐकलेले आहेत या महानुभाव प्रतितिपंथ यूट्यूब चॅनलवर, त्या सर्व चरित्रांमधला, त्या सर्व चरित्राच्या व्हिडिओमधला हा सर्वात उत्तम दर्जाचा आजचा व्हिडिओ होणार आहे। आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे, आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। कारण आजचं ज्ञान हे अलभ्य आहे। तुम्ही दैववान आहात, तुम्ही भाग्यवान आहात, एवढा गुह्यार्थ तुम्हाला आज घरबसल्या ऐकायला मिळणार आहे। आणि असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे। लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामध्ये जे काही स्वामींचे नवनवीन चरित्र या चॅनलवर अपलोड होणार आहेत ते तुमच्यापर्यंत न चुकता पोहोचत राहतील। आजचं हे ज्ञानसत्र सुरू करण्याअगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या ज्ञानसत्राला आरंभ करूया। आजचा तिथीवार आहे कार्तिक वद्य तृतीया, सोमवार, प्लवनाम संवत्सर शके 1943, युगाब्ध 5123, अंग्ल दिनांक 22 नोव्हेंबर 2021। मागच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, स्वामी पोटदुखीमुळे रडणाऱ्या स्त्रीला मंदिरात काय येऊ देत नाहीत। या प्रश्नाचं उत्तर काय नेमकं बरोबर आणि कुणी कुणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 426। उमाई गायणी आपण गाणे। उमाई म्हणजे उमाईसांनी गायन केल्यानंतर, उमाई गायनी म्हणजे उमाईंनी काहीतरी गायन केलं। आपण गाणे या प्रसंगावर स्वामी स्वतः गायन करतात। सविस्तर चरित्र समोर पाहूया। एकोदी गोसावियांसी आरोगण झाली, पहुडू होऊनी उपहुडू असे, उमाईसे हळूहळू गाता ती। एके दिवशी स्वामींना आरोगणा झालेली होती, पहुड होऊन उपहुड झालेला होता। उमाईसा काहीतरी हळूहळू गायन करत होत्या। गोसावी पुसिले स्वामी विचारतात, बाई मास उपवासिये गाता ती,
महादायसी म्हणतिले जी जी. स्वामी विचारतात, बाई मासू उपवासिनी म्हणजेच उमाईसा गात आहे का? महादायसी म्हणतिले, महादायसा म्हणतात, जी जी हो, उमाईसाच गात आहे. आणि ती लाजिली आणि तिला लाज वाटली. मग सर्वज्ञ म्हणतिले, मासू उपवासी हो गा. स्वामी म्हणतात, मासू उपवासी हो म्हणजेच उमाईसाला स्वामी म्हणत आहेत की उमाईसा तू गायन कर. जी जी मी काही गाओ जाणतीये. उमाईसा म्हणतात, जी जी मला काय गायन येते, मला काय एवढं विशेष गायन येत नाही. सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, तुम्ही गा मग हे गाईल. स्वामी म्हणतात, तुम्ही जे गायन करत होतात आताच थोड्या वेळापूर्वी हळूहळू आवाजामध्ये, तर तसंच गायन करा. तुम्ही गायन केल्यानंतर मग आम्हीही गायन करू. ये तुले नी बाईसे महादायसे म्हणू लागली. स्वामी म्हणतात की आम्ही स्वतः गायन करू. आणि हे ऐकल्यानंतर बाईसा महादायसा म्हणतात. बाईसा आणि महादायसा म्हणायला लागल्या. कोणाला? उमाईसाला. काय म्हणतात? उमे गाये तू गासी तरी बाबा गाती. काय म्हणतात बाईसा आणि महादायसा उमाईसाला? की उमाई तू गायन कर, तुला जसं गाता येते तसं गायन कर. कारण तू जर गायन केलं तर आपल्याला बाबाचंही गायन ऐकायला मिळणार आहे. मग उमाईसी म्हणितले. मग उमाईसा म्हणतात, बापू रे मोरी अवस्थालो, जहा जाओ तहा आपू सरिसा, कोई न करे मोरी चिंता. हे चौपदी गायली. कशी चौपदी गायली? बापू रे मोरी अवस्थालो म्हणजे उमाईसा स्वामींना म्हणत आहेत की आमची विचारपूस, आमची काळजी तुम्ही करत जा. जहा जाओ तहा आपू सरिसा, कोई न करे मोरी चिंता. की जिथे आम्ही कुठे गेलो तिथे तुमचाच आम्हाला आसरा आहे, तुमचाच सहारा आहे, तुम्हीच आमचे हितकर्ते आहात. कोई न करे मोरी चिंता. आमची चिंता वास्तविक पाहता तुमच्याशिवाय कोणीच करत नाही. अशी उमाईसा तिथे गायन करते. हे चौपदी गायली. सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात. काय म्हणतात स्वामी? तर स्वामी पुन्हा गायन चालू करतात. कारण की स्वामी म्हणतात की तुम्ही जर गायन केलं तर आम्ही गायन करू. तर उमाईसांनी बरीच मोठी चौपदी गायलेली आहे, परंतु 2-3च वाक्य इथे चरित्रकारांनी आपल्याला दिलेले आहेत. समोर स्वामी चौपदी गायन चालू करतात. काय म्हणतात स्वामी? मूळ स्थानी भिडू बांधो हो जोई, जेविना काळू कळाई. गुरु वचने उडियेना बांधो, जेविना चंचळ होई. गोरक्षु हो सुनी बंधी स्थिर होई, जेणे तुम्ही जाया. सोपरी मारो बैरी आणू ना कोई, मूळ स्थानी भिडू बांधो हो जोई, जेविना काळू कळाई. अजून बरेच काही वाक्य समोर आहेत. सर्वप्रथम आपण या ओळींचा अर्थ जाणून घेऊया आणि नंतर मग पुढच्या ओळीकडे वळूया. स्वामी म्हणतात, मूळ स्थानी भिडू बांधो हो जोई. जे मूळ स्थान आहे तिथे भिडू बांधा. मूळस्थान म्हणजे उपस्थ आणि गुदस्थ या दोहोमधील जो भाग आहे, जिथे मूळाधार चक्र असते, तिथे भिडू बांधा. भीड कशाला म्हणतात ह्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पैठणचं चरित्र आहे. एक मंदिराची भिंत होती आणि ते भिंत ढासळू नये म्हणून त्याला सपोर्टिंग एक भिंत बांधलेली आहे. आणि त्या भिंतीला, जी सपोर्टिंग भिंत आहे, मंदिराची भिंत पडू नये म्हणून बांधलेली, त्या सपोर्टिंग भिंतीला भीड असं बोलतात. ते मंदिराची भिंत ढासळू नये म्हणून. त्याचप्रमाणे जे मूलाधार चक्र आहे आपल्या शरीराचं, उपस्थ आणि गुदस्थ या दोन्हीच्या मध्यभागी ते जे मूलाधार चक्र आहे तिथे भीड बांधायचं आहे, असं स्वामी इथे सांगत आहेत. आणि असं भीड बांधल्यानंतर काय होते? जेविन काळू कळाई, म्हणजे तुम्हाला काळ पण आकळू शकणार नाही. जो काळ आहे, जो यम आहे, तो यमही तुमचं काही वाकडं करू शकणार नाही. सर्वप्रथम मी जे मार्ग पद्धती अनुसार अर्थ आहे तसा अर्थ करणार आहे आणि नंतर मग हे चौपदी आपल्याला कशी महत्वाची आहे, आपल्या आचरणात आपण काय आणलं पाहिजे, हे सर्व सविस्तर आपण नंतर त्या संदर्भामध्ये चर्चा करूया आणि ते सर्व सविस्तर तुम्हाला सांगणारच आहे. परंतु पहिलं जे मार्ग परंपरा आहे त्यानुसार जो अर्थ आहे तो अर्थ पाहणार आहोत आपण.
जेविना काळू कळाई, म्हणजे काळही तुमचं काही वाकडं करू शकणार नाही. म्हणजेच काय, थोडक्यात सांगायला गेलं तर एका शब्दात तर ब्रह्मचर्याचं पालन करा देव म्हणतात. पुढे स्वामी म्हणतात, गुरुवचने वोडियेना बांधो जेविना चंचळ होई. गुरुवचने वोडियेना बांधो, गुरुवचनाने आपल्याला ओढून बांधायचा आहे भिडू, किंवा गुरुवचनाने आपल्याला उडियान बंध बांधायचा आहे. उडियान बंध हे ब्रह्मचर्यासाठी महत्वपूर्ण असते आणि म्हणून इथे स्वामी तसं म्हणतात. परंतु हल्ली आपण पाहतो ब्रह्मचर्याविषयी एकदम सविस्तर चर्चा, खोलातील चर्चा आपल्याला ऐकायला मिळत नाही. तुम्ही कोण्याही मार्गात जा, आश्रमात जा, मोठ्या मोठ्या पोथ्या होतात, लाखो करोडो रुपये खर्च होतात, परंतु ब्रह्मचर्याविषयी सखोल अशी चर्चा कुठेच होत नाही. ब्रह्मचर्य नेमकं काय आहे, त्याचे फायदे काय, ब्रह्मचर्य जर आपण पाळलं नाही तर त्याचे तोटे काय, आध्यात्मिक तोटे काय, शारीरिक तोटे काय, या संदर्भामध्ये सांगोपांग चर्चा अशी कधी होतच नाही. भलेही तिकडे मोठे मोठे टेंट तंबू लावतात, मोठ्या मोठ्या पोहत्या होतात, करोडो रुपये खर्च होतात, परंतु याविषयी कोणीही बोलत नाही. कशामुळे बोलायला धजावत नाहीत हे मलाही माहिती नाही. परंतु स्वामींनी आज्ञा केलेली आहे, गुरुवचने, प्रत्येक शिष्याने गुरुवचनानुसार ते ओढ्यानं बंद बांधला पाहिजे, ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. प्रत्येक गुरुने ब्रह्मचर्याविषयी सांगोपांग चर्चा केली पाहिजे शिष्यांसमोर. परंतु तसं होताना दिसत नाही आणि परिस्थिती अशी होऊन जाते, शिष्यांना ब्रह्मचर्याचं महत्वच कळत नाही, ब्रह्मचर्याचे इफेक्ट काय आहेत हे समजतच नाही. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मी, जे पालक आपल्या लहान मुलांना मार्गामध्ये देतात, लहानपणीच देतात, लहान मुलांचे खूप लाड वगैरे होतात, मग ते मोठे होतात, काहीतरी थोडं बहुत अध्ययन करतात मार्गामध्ये जाऊन कुठेतरी आणि मग संन्यास घेतात, परंतु त्यांना ब्रह्मचर्याविषयी मार्गदर्शन कुठेच मिळत नाही. ब्रह्मचर्य त्यांच्यावर थोपवलं जातं, लहानपणापासून दिलेले आहेत, हे करायचं, आता पुढे चालून संन्यास घ्यायचा आहे, ठरलेलंच आहे, आणि मग ते जे वहिवाट पडलेली आहे मार्गात दिल्यानंतर संन्यास घ्यायचा, त्याला ते संन्यास घ्यावा लागतो. त्यांचा गुरु त्यांना ब्रह्मचर्याविषयी मार्गदर्शन करत नाही. जिथे कुठे मार्गात ठेवला असेल अध्ययनासाठी त्याला, तिथेही त्याला ब्रह्मचर्याविषयी सखोलपणे डीपली मार्गदर्शन मिळत नाही. तर अशा त्या मुलांवर अन्याय होत आहे. काम वासना रूपी ज्वालामुखीवर त्याला बसवण्यात येत आहे असं मला तरी वाटते. त्याच्याकडे तेवढी सक्षमता नाही, त्याला ब्रह्मचर्य समजलेलं नाही, कशासाठी असते, याचा फायदा काय, जर आपण असं वागलो नाही तर याचा तोटा काय, हे किती हितकारक आहे, ब्रह्मचर्य नष्ट केलं तर किती अहितकारक आहे आपल्या शरीराला, आध्यात्मिक जीवनाला, हे काहीच कोणी सांगत नाही. अक्षरशः ज्वालामुखीच्या तोंडावर बसवल्यासारखं आहे. काम वासना रूपी ज्वालामुखीच्या तोंडावर या मुलांना नेऊन बसवण्याचं काम होत आहे. आणि म्हणून इथे देवानी आज्ञा केलेली आहे, गुरुवचने, गुरूंचं काम आहे हे सर्व ब्रह्मचर्याविषयी सर्वांना मार्गदर्शन करणे. मार्गातील मुलं असतील, मार्गातील मुली असतील, किंवा त्यांचे जे उपदेशी मंडळी आहेत, जे काही यजमान आहेत, त्यांना निरूपण करणं ब्रह्मचर्याविषयी, त्यांच्या मुलामुलींना मार्गदर्शन करणे की ब्रह्मचर्य किती हितकारक आहे, किती फायदे आहेत, हे त्यांचं काम आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगणे, आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजत नसेल त्यांना, वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगणे, हे गुरुजनांचं काम आहे. आणि मला हेही माहिती आहे, हा व्हिडिओ काही जास्त जणांना आवडणार नाही, कारण मला माहिती आहे, मी ज्यावेळेस कम्युनिटीवर काही ब्रह्मचर्याविषयीचे काही सुविचार टाकतो किंवा काही फोटो टाकतो तर एवढ्या लाईक्स येत नाहीत. म्हणजेच काय, तर तुम्हाला पण त्या ब्रह्मचर्य विषयाविषयी रुची नाही, तुम्हालाही असं वाटत नाही की आपल्याला निरामय जीवन जगता यावं. जशी ते पडाळी गाय असते, मालक म्हणते बिचारीला त्रास होत आहे, घरात नेऊन बांधते चांगल्या ठिकाणी, ते पडाळी गाय तिथं थोडा वेळ थांबते, चारा पाणी मस्त होते तिला, आणि नंतर मग लोकांना डिवण्याचा प्रयत्न करते घरातल्याच. शेवटी मालक सोडून टाकते तिला, त्या पडळामध्येच करमते, त्या पडळामध्येच जाते. वास्तविक पाहता त्या पडळामध्ये नुसतं पाऊस लागत असते, खाली चिखलामध्ये आळ्या झालेल्या असतात, शेणामध्ये ते आळ्या खुरं कोरत असतात, दुःखच दुःख आहे त्या पडळामध्ये त्या गाईला, परंतु त्या गाईला तिथंच करमते. तसं काही आपल्या लोकांचं आहे की त्यांना तिथंच करमते, दुःख जरी झालं तर तेच आवडते. तर किमान मार्गातील जे काही मुलं मुली तुम्ही देता अशा ठिकाणी द्या जिथे ब्रह्मचर्याविषयी सांगोपांग चर्चा होते, सखोल निरूपण ब्रह्मचर्य या विषयावर होतात. तिथे तुमच्या मुला मुलींना तुम्हाला लहानपणी अर्पण करायचं असेल तर करा, परंतु जिथे ब्रह्मचर्याविषयी काहीच बोलल्या जात नाही, फक्त आळणी लाड होतात, अशा ठिकाणी जर तुम्ही तुमच्या लहान लेकरांना दिलं तर तुम्ही तुमच्या लेकरांचं जीवन बर्बाद करत आहात. आणि ज्याप्रमाणे मी म्हटलो, काम वासना रूपी ज्वालामुखीच्या तोंडावर तुम्ही नेऊन बसवतात, कारण त्यांना ब्रह्मचर्याविषयी काही ज्ञानच नाही. ब्रह्मचर्य कशाला म्हणतात, ब्रह्मचर्याचा अर्थ काय, हे काहीच
माहितीच होत नाही त्यांना, आणि म्हणून सर्वात अहितकारक तुम्हीच ठरत आहात. समजून उमजून काम केलेलं कधीही चांगलं, थोपवलेले काम कधीच चांगले होत नसतात. आणि सर्रास जनमानसामध्ये अशी समज आहे की ब्रह्मचर्य हे जे व्रत आहे ते फक्त संन्यासी लोकांसाठी आहे. तर खरंच असं आहे का? तर बिलकुल नाही. ब्रह्मचर्य हे एक व्रत नाही. ध्यान देऊन लक्ष देऊन पोथी ऐका आजची. काय म्हणतोय मी? ब्रह्मचर्य हे एक व्रत नाही, तर ब्रह्मचर्य हे मनुष्य जीवनाची एक जीवन पद्धती आहे. मनुष्य जन्मामध्ये हा जीव जन्माला आला तर त्या मनुष्याने ब्रह्मचर्य हेच जीवन या उक्तीप्रमाणे जीवन जगलं पाहिजे. एखाद्याचा विवाह झाला, लग्न झालं, म्हणजे त्याला लायसन्स मिळालं अमर्याद विषय भोग घेण्यासाठी. हा जो गैरसमज निर्माण झालेला आहे जनमानसामध्ये, हा पूर्णपणे चुकीचा आहे. या मनुष्यांना मनुष्य जीवनच समजलं नाही असं म्हणावं लागेल. सध्याची परिस्थिती तर अशी आहे, पशु पक्षी चांगले, निसर्ग त्यांना चालवतो चालवण्याच्या पद्धतीने. 24/7 ते कधीही विषयांध होत नसतात, कामासक्त नसतात. वर्षाकाठी फक्त त्यांच्या प्रजनन काळामध्ये ते विषय संबंध करतात, ते संबंध बनवतात आणि त्या काळानंतर ते विभक्त होतात. ते पुन्हा पुढच्या वर्षीच त्या काळामध्ये त्यांचं मिलन असते. हे निसर्गाचा नियम आहे. त्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे निसर्ग त्या पशूंना चालवतो, कारण त्यांना तेवढी अक्कल नसते. निसर्गाला, प्रकृतीला असं वाटलं मनुष्याला अक्कल दिली तर व्यवस्थित राहील, परंतु मनुष्य काय झालाय? या पशु पक्ष्यांपेक्षाही थर्ड क्लास होऊन गेलाय. कारण अध्यात्माची रुची राहिली नाही. इंद्रियांचा दास झालेला आहे मनुष्य आजचा. भोगवादामध्ये याला मजा वाटते. अष्टभोग परिपूर्ण जीवन झालं म्हणजे जीवनाची कमाई झाली असं यांना वाटते. आणि जेव्हा केव्हा ब्रह्मचर्याविषयी काही चर्चा होत असते तर म्हणतात, अहो हे तर संन्याशांसाठी आहे, आमच्यासाठी नाही. तर हे सर्व पूर्णपणे चुकीचं आहे. ब्रह्मचर्य हे मनुष्य जीवनाची जीवन पद्धती आहे, त्यानुसारच आपण वागलो पाहिजे. आणि म्हणून देव म्हणतात की गुरुवचने वोडियेना बांधो, जेविना चंचळ होई. जे मूळस्थान आहे त्या मूळस्थानाला आपण व्यवस्थित बांधलं पाहिजे ओडियान बंधाने. आता तुम्हाला असं वाटत असेल की ईश्वरदास तर काही पण अर्थ सांगतो, असं कुठं दिलेलं आहे, स्वामींनी कुठे सांगितलेलं आहे सूत्रपाठामध्ये. तर तुमच्यासाठी सांगू इच्छितो, आपल्या पूर्वजांनी जे ऋषीमुनी लोक होऊन गेले त्यांनी आपल्या शरीराच्या इंद्रियांना नावं ठेवलेली आहेत. हात आहे, पाय आहे, कर्ण आहे, म्हणजेच कान आहेत, तर असे नाव ठेवलेले आहेत. तर जे आपलं उपस्थ आहे त्याला काय नाव ठेवलं? तर जननेंद्रिय. कशामुळे जननेंद्रिय नाव ठेवलं? परमेश्वरालाही हेच मान्य आहे, ऋषीमुनी लोकांनाही हेच मान्य आहे, निसर्गालाही हेच मान्य आहे की जननेंद्रियाचा उपयोग फक्त जनन करण्यासाठी, प्रजा उत्पन्न करण्यासाठीच उपयोगात आणायचा आहे. हा त्यामागचा अर्थ आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ब्रह्मचर्य हे जी जीवन पद्धती आहे प्रत्येकाने फॉलो केली पाहिजे. जननेंद्रियाचा उपयोग फक्त जनन करण्यासाठी. ह्या व्यतिरिक्त लस्ट इज मस्ट म्हणण्यात काहीच अर्थ नाही. जी पाश्चात्य संस्कृती आहे ती हेच म्हणते, लस्ट इज मस्ट. आणि मग पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण सर्वच करतात. आणि मग आपलेही जे काही किशोरवयीन मुलं मुली आहेत, तरुण मुलं मुली आहेत, त्यांच्याही कानावर कुठेतरी या सोशल मीडियाच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून हे गोष्टी कानावर येतातच. आणि मग तेही म्हणायला लागतात लस्ट इज मस्ट. म्हणजे जीवनाचं अंतिम ध्येय त्यांचं हेच होऊन जाते, लस्ट. विषयोपभोग घेणे, अमर्याद, हे त्यांचं जीवन ध्येय ठरते. तर असं होता कामा नये. असं जर झालं तर घर एकत्रित कधीच असू शकत नाही. कारण तुमची येणारी पिढी जर इंद्रियांची दास होत असेल तर मायबापांचं त्यांना काहीच महत्व वाटणार नाही. इंद्रियाचे दास झालेत ते. आणि श्रीकृष्ण महाराजांनी गीतेमध्ये भरपूर ठिकाणी सांगितलेलं आहे, मनाला, इंद्रियाला स्वतःच्या ताब्यात ठेवा तर तुमचं जीवन सार्थक होईल. हे आदेश काय फक्त संन्यासी लोकांसाठी आहेत का श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेले? नाही. प्रापंचिक लोकांना पण त्यांचं जर जीवन शांतमय जगायचं असेल, आनंदित जगायचं असेल, शांतीपूर्ण जगायचं असेल, तर त्यांनाही त्यांच्या मनावर, इंद्रियावर कंट्रोल ठेवावं लागणार आहे. मुलांनाही तसं शिकवावं लागणार आहे. तरच तुमचाही प्रपंच सुखकर होईल. आणि जर तुम्ही आणि तुमचे मुलं बाळ जर मन इंद्रियांचे दास झाले तर घरामध्ये भांडण तंटे झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून मन आणि इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे. आपण त्यांचे दास झालो नाही पाहिजे. आपण त्यांचे दास झालो की मग मुलांनी हे गोष्ट मागितली, त्याला ती गोष्ट दिली नाही की लगेच भांडण तंटे घरामध्ये. मुलगा काहीतरी आदळापट करतो, निघून जातो, काहीतरी करतो.
तर अशा गोष्टी होत असतात. कारण काय, तर तुमचा मुलगा किंवा मुलगी मन आणि इंद्रियांची दास झालेली आहे. त्या मन आणि इंद्रियांपेक्षा कोणीही मोठं वाटत नाही त्यांना. मायबाप तुच्छ वाटतात त्यांना. माझी ही मागणी होती, माझी मागणी माझ्या आईनी माझ्या वडिलांनी का पूर्ण केली नाही. आता त्या तुमच्या मुलाची किंवा मुलीची मागणी आहे. म्हणजे कशी मागणी आहे, तर त्यांची इंद्रिय ते मागत आहेत म्हणून मागत आहेत. ते पण फिरायला चांगली मोटर गाडी, बुलेट पाहिजे किंवा KTM पाहिजे किंवा चांगला अंगाला मारण्यासाठी स्प्रे पाहिजे, चांगले एकदम हाय क्वालिटीचे गॉगल्स पाहिजे, चांगले एकदम तलम असे नरम कपडे पाहिजे, नवीन नवीन फॅशन अनुसार जे काही नवीन नवीन ड्रेस निघालेत ज्यामध्ये चांगलं अंग प्रदर्शन करता येईल असे वस्त्र मला पाहिजे, असे हट्ट करतात. मग हे कशाचं आहे द्योतकत्व, तर तुमचे मुलं मन आणि इंद्रियांचे दास झालेले आहेत आणि म्हणून हे सर्व मागण्या आहेत. मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मग क्रोध होतो. क्रोधामध्ये मुलं काहीही पाऊल उचलतात. म्हणजे एवढं सूक्ष्म निरीक्षण करावं लागते आपल्याला. तुमचं जर घर सुखी ठेवायचं असेल तुम्हाला तर असं सूक्ष्म निरीक्षण करावं लागते. ह्यासाठी मनावर आणि इंद्रियावर ताबा मिळवण्यासाठी काय महत्वाचं आहे, तर अध्यात्म महत्वाचं आहे. तुमच्या मुलांना अध्यात्म शिकवा, घरामध्ये शांतता राहील. कधीतरी मन मारायचं शिकवा मुलांना. प्रत्येक गोष्ट देतच राहिलात तर तुमच्या मुलांना अशी वाईट सवय पडून जाईल की तुमच्या मुलांना नकार ऐकण्याची सवयच राहणार नाही. आणि ज्यावेळेस तुमचे मुलं जण माणसांमध्ये जातील आणि तिथे त्यांनी जर नकार ऐकला तर खूप रागावतील, नको ते कृत्य करून बसतील. आणि म्हणून तुमच्या मुलांना नकार ऐकण्याचं शिकवा. कधीतरी नाही म्हणा आणि मन इंद्रियाचा दास तुमच्या मुलांना होऊ देऊ नका आणि तुम्ही पण मन आणि इंद्रियांचे दास होऊ नका. श्री चक्रधर स्वामी आपल्याला तेच सांगतात, मूळ स्थान पहिलं पक्क करा, ब्रह्मचर्याचं पालन करा असं स्वामी सांगतात. गुरुवचने म्हणजे स्वामींनी सांगितलं, प्रत्येक गुरुनी हे सांगितलं पाहिजे आपल्या शिष्यांना. परंतु सध्याची परिस्थिती अशी दिसते, या भारतवर्षामध्ये जे काही पंथ संप्रदाय आहेत, मग वैष्णव संप्रदाय असेल, शैव संप्रदाय असेल, नाथ पंथ असेल, महानुभाव पंथ असेल, वारकरी पंथ असेल, यामध्ये ब्रह्मचर्यावर बोलणारे मला तरी दिसलेच नाही. आपल्या महानुभाव पंथामध्ये काय मोजके 4-2 टीका आहेत आपल्या विचार स्थळामध्ये, श्रीकृष्ण अष्टविध ब्रह्मचर्य किंवा असे काही आहेत सूत्र, तेवढ्यापुरतं तेवढं बोलल्या जाते. गहन असं ब्रह्मचर्याविषयी बोलल्या जात नाही. म्हणजे एखादा गुरु आहे, त्यांची शिष्यमंडळी, म्हणजे कोणती शिष्यमंडळी म्हणतोय मी, आश्रमात राहणारी, जे संन्यास घेणार आहे भविष्यामध्ये, त्यांनाही कोणी ब्रह्मचर्याविषयी मार्गदर्शन करत नाही. मलाही स्वतःला कधीही महानुभाव पंथाच्या कोण्याही पोथीमध्ये, कोण्याही मार्गामध्ये या संदर्भामध्ये मार्गदर्शन बिलकुल मिळालेलं नाही. जे मार्गदर्शन मी तुम्हाला आज करणार आहे ब्रह्मचर्याविषयी, फार गहन सांगणार आहे काही गोष्टी, आणि ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जर इम्प्लिमेंट केलं ते, तर फार तुमच्या जीवनामध्ये बदल होणार आहे. जे काही माझं चिंतन आहे, जे काही माझं मंथन आहे ब्रह्मचर्याविषयीचं, ते तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. पहिलं आपण ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. ब्रह्मचर्य म्हटलं की कोणीही शब्दशः अर्थ तुम्हाला सांगणारच नाही, मोजके काही असतील जे सांगतील. आणि सर्रासपणे आपण अर्थ काय पाहतो, ब्रह्मचर्य म्हणजे लग्न न करणे, विवाह न करणे, पुरुषांनी स्त्रीचा संबंध न करणे, स्त्रीने पुरुषाचा संबंध न करणे, म्हणजे ब्रह्मचारी झालं. हा अर्थ एकदम 0.1% आहे. अजून बराच अर्थ ब्रह्मचर्याचा राहिलेला आहे. ब्रह्मचर्य हा शब्द असा आहे, या एका शब्दाचं जर तुम्हाला ज्ञान झालं तर तुम्हाला कशाचाच अभ्यास करण्याची गरज नाही, मोक्ष तुम्हाला सहज मिळू शकेल. एवढा गहन अर्थ आहे, एवढा डीप अर्थ आहे, परंतु असा अर्थ आपल्याला कधी समजलाच नाही. तर शब्दशः अर्थ तुम्हाला सांगतो मी. पहिलं, तुम्हाला तर माहितीच आहे, मी प्रत्येक शब्दाचा अर्थ शब्दशः सांगतो. भावार्थ तर कोणी सांगते हो, भावार्थ असा आहे. आता म्हटलं की ब्रह्मचर्य म्हटलं की लोक काय अर्थ सांगतात, त्याचा भावार्थ सांगतात की असं असं करू नये, परंतु मी तुम्हाला शब्दशः अर्थ सांगणार आहे. शब्दशः अर्थ कसा आहे, ब्रह्मचर्य हा शब्द 2 शब्दांपासून तयार झालेला आहे. पहिला शब्द आहे ब्रह्म आणि दुसरा शब्द आहे चर्य किंवा चर्या. ब्रह्म म्हणजे जो पूर्ण परब्रह्म परमेश्वर आहे, त्या परमेश्वरासारखं चर्य म्हणजे चालणे किंवा चर्या म्हणजे त्याप्रमाणे आचरण करणे, हा अर्थ आहे. म्हणजे 100% पॉझिटिव्ह अर्थ आहे, सकारात्मक अर्थ आहे. नकारात्मकता यामध्ये काहीच नाही की असं करू नका, तसं करू नका, इकडे पाहू नका, तिकडे पाहू नका, हे करू नका, ते करू नका, असा अर्थ कुठेही नाही. काय सांगितलं सरळ सरळ देवाने इथे, ब्रह्मचर्य म्हणजे आमच्यासारखं तुम्ही वागा. जे श्री दत्तात्रय महाराज आहेत, या परमार्गाला आदिगुरु, त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या ज्या लीळा घडल्यात उद्धव गीतेमध्ये, श्री दत्तात्रय महाराजांनी जे 24 गुरु सांगितलेले आहेत त्याप्रमाणे आचरण करा. झालं ब्रह्मचर्य तुमचं. आणि असं जर ब्रह्मचर्याचं पालन केलं तर मोक्ष नाही का मिळणार तुम्हाला लवकर? नक्कीच लवकर मिळणार. हा झाला आध्यात्मिक फायदा. आता शारीरिक फायदा काय? ब्रह्मचर्याचा
आपल्या बॉडीला काय फायदा आहे, आपल्या शरीराला काय फायदा आहे. याही पूर्वी मी एका व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. काही नवीन दर्शक आले असतील, त्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांच्यासाठी मी हा अर्थ पुन्हा सांगणार आहे. आपल्या सनातन संस्कृतीमध्ये 4 आश्रम सांगितलेले आहेत. पहिला आश्रम आहे ब्रह्मचारी आश्रम. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये वयाच्या 25 पर्यंत प्रत्येक व्यक्तीला ब्रह्मचारी राहणं हे गरजेचं आहे आणि हीच शिकवण पूर्वीची होती. मग आता जे स्कॉलर आहेत आपले कॉलेजमध्ये जाणारे, हे जे इंग्रजांनी जे शिक्षण पद्धती दिली आपल्याला, मेकॉले शिक्षण पद्धती म्हणतात, या शिक्षण पद्धतीतून जे बाहेर निघालेले आताचे जे कॉलेज कुमार आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, यांना हे सर्व थोतांड वाटते. असं कुठं असते का 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी राहा वगैरे, यामध्ये काही तथ्य नाही असं म्हणतात. जिथे पिकते तिथं किंमत नसते म्हणतात आणि आपल्या लोकांना याची किंमत नाही. किंमत कोणाला कळाली तर जर्मनीच्या लोकांना किंमत कळाली. त्यांनी या मनुष्याच्या पूर्ण शरीराचं एकदा पूर्ण विश्लेषण केलं की कोणता अवयव कसा वाढतो, कधी वाढतो, पूर्ण अवयवाची वाढ होण्याची जी मर्यादा आहे वेळेची ती किती आहे, कोणता अवयव पूर्णपणे विकसित किती वर्षापर्यंत होतो, या संदर्भामध्ये त्यांनी खूप चिकित्सा केली. वैज्ञानिकांनी खूप संशोधनं केली आणि त्यांना असं लक्षात आलं की या शरीरातील सर्वात महत्वाचा जो भाग आहे, या शरीरातील सर्वात मुख्य अवयव जो आहे तो म्हणजे मेंदू. हा मेंदू वयाच्या 25 पर्यंत वाढतच राहतो म्हणजे डोकं मोठं होते असं नाही बरं का. तर त्याची जी परिपक्वता आहे ती वयाच्या 25 पर्यंत चालूच असते. 25व्या वर्षी ज्या व्यक्तीने 25 वर्ष कंटिन्युअस ब्रह्मचर्याचं पालन केलं, ब्रह्मचर्याचं पालन करणं म्हणजे काय तर वीर्य रक्षा करणे. तर ज्यांनी वीर्य रक्षा केलेली आहे, वयाच्या 25 पर्यंत वीर्य नाश नाही केला, त्या व्यक्तीचा मेंदू पूर्णपणे विकसित होतो. कारण काय तर ज्याप्रमाणे आपलं हे शरीर वाढण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे आपला जो मेंदू असतो, या मेंदूचं भोजन काय आहे तर वीर्य आहे. शरीर कधी वाढते, आपण पोटभर जेवलो, व्यवस्थित आहार घेतला तर शरीराचं व्यवस्थित पालन पोषण होते. शरीराचं भोजन म्हणजेच काय आहे, आपण जे अन्न खातो ते. परंतु मेंदूचं भोजन जे आहे ते वीर्य आहे. कारण जेवढी अनमोल वस्तू असते त्याला तेवढं अनमोल असं भोजनही लागते. तुमच्या घरच्या मोटरसायकलमध्ये जे तुम्ही पेट्रोल टाकता तेच पेट्रोल जर तुम्ही विमानामध्ये टाकतो म्हटलं तर चालेल का? नाही. त्याचं पेट्रोल वेगळं असणार. तुमच्या मोटरसायकलमध्ये जे ऑइल टाकता तुम्ही तेच ऑइल जर विमानामध्ये टाकतो म्हटलं तर चालेल का? नाही चालणार. ज्याप्रमाणे तुमच्या मोबाईलमध्ये प्रोसेसर असते, त्या प्रोसेसरला कधीही थर्मल पेस्ट लावण्याची आवश्यकता नाही. मग तसंच जर तुम्ही एकदम हाय एंड पीसी आहे एखादा, इंटेलचा जर i9 प्रोसेसर असेल, एकदम हाय फ्रिक्वेन्सीचा 4.5 गिगाहर्ट्स किंवा 5 गिगाहर्ट्स पर्यंत त्याची फ्रिक्वेन्सी आहे, आणि अशा कम्प्युटरला तुम्ही जर थर्मल पेस्ट न लावता जर चालवतो म्हटलं, किंवा कोणत्याही प्रकारचं कूलिंग सिस्टम त्यामध्ये न लावता जर चालवतो म्हटलं, लिक्विड कूलिंग नाही, थर्मल पेस्ट नाही, काही नाही, तसंच चालवतो म्हटलं तर तुमचा पीसी व्यवस्थित चालेल का? नाही चालणार. तुम्हाला थर्मल पेस्ट त्यावर लावावंच लागणार, किंवा लिक्विड कूलिंग असेल तर ते तर लावावंच लागणार. म्हणजे तुमचं जे प्रोसेसर आहे ते व्यवस्थित काम करेल. हे मी कशासाठी सांगतोय की जेवढी अनमोल वस्तू असते त्याला तेवढं अनमोल आपल्याला द्यावं लागते. लिक्विड कूलिंग द्यावं लागते कम्प्युटरच्या प्रोसेसरला. जर एकदम हाय फ्रिक्वेन्सीचा प्रोसेसर असेल, विमानाला चांगलं पेट्रोल टाकावं लागेल, विमानाच्या इंजिनमध्ये चांगलं ऑइल टाकावं लागेल. हे जसं आपल्याला पाळावं लागते, त्याचप्रमाणे मनुष्य शरीरामध्ये सर्वात महत्वाचा पार्ट जो आहे तो म्हणजे मेंदू. आणि मेंदू पूर्णपणे विकसित होण्यासाठी वय वर्ष 25 पर्यंत ब्रह्मचर्य पालन करणे, वीर्य रक्षा करणे हे महत्वाचं आहे. पुरुषांसाठी म्हटलं तर वीर्य रक्षा, स्त्रियांसाठी म्हटलं तर रजरक्षा, हे करणं महत्वाचं असते. तरच तुमचा मेंदू पूर्णपणे विकसित होतो, नाहीतर होत नाही. आता ह्या जर गोष्टी एखाद्या साधू संतांनी सांगितल्या तर पटणार नाही, परंतु जर्मनीच्या वैज्ञानिकांनी हे सांगितलेलं आहे. वय वर्ष 25 पर्यंत जे ब्रह्मचर्याचं पालन करण्याचं भारतातील ऋषीमुनी लोकांनी सांगितलं ते अगदी सत्य आहे. कारण वय वर्ष 25 पर्यंत आपल्या मेंदूचा विकास होतच राहतो. ज्याप्रमाणे आपण झाड लावलं तर लगेच फळं येतात का? नाही. झाड लावल्यानंतर ते झाड मोठं होईल, झाड मोठं झाल्यानंतर त्याला फुलोरा येईल, फुलं येतील छोटे छोटे, मग ते फुलोरा जो आहे त्याचं परिवर्तन फळामध्ये होईल. म्हणजेच आपल्याला काय लक्षात आलं, इथे झाडापासून मिळणारं जे प्रोडक्ट आहे म्हणजेच फळ जे आहे ते सर्वात शेवटी मिळते आपल्याला, बरोबर की नाही?
झाड व्यवस्थित पोक्त झालं, व्यवस्थित वाढलं तर ते फळं द्यायला चालू करते. त्याचप्रमाणे आपलं शरीर जे आहे, आपल्या शरीरातील सगळ्यात उत्तम अवयव जो आहे तो म्हणजे मेंदू, आणि सर्वात शेवटपर्यंत त्याची वृद्धी होत राहते, तो पक्व होत राहतो, पूर्ण कॅपॅसिटीने विकसित होतो जर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं वयाच्या 25 पर्यंत. आणि म्हणून स्वामी म्हणतात, गुरुवचने वोडिये ना बांधो. गुरुवचनानुसार गुरुनी असं निरूपण केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे शिष्यांना, ही आज्ञा आहे. परंतु दुर्दैवाने ब्रह्मचर्यावर बोलण्याची परंपराच मला कधी कुठे दिसली नाही, कोण्याच संप्रदायामध्ये नाही. भारतामध्ये जेवढे संप्रदाय असतील, मोजके काही संप्रदाय आहेत ज्यामध्ये काही साधू संत आहेत ते बोलतात. महानुभाव पंथामध्ये सविस्तर असं बोलणारं व्यक्तिमत्व मला तरी अजून कुठे आढळलेलं नाही, आणि मला असं ज्ञान असं कुठं प्राप्त झालेलं नाही. हे जे मी बोललो हे माझ्या चिंतनातून, मंथनातून मी जे काही संशोधन केलीत, जे म्हणजे कसं असते बघा, आवड असली की सवड असते म्हणतात की नाही, मला अशी आवडी होती की नेमकं आहे तरी काय प्रकरण, हे सर्व मला सविस्तर समजून घ्यायचं, एकदम डीपली समजून घ्यायचं, सखोल समजून घ्यायचं आहे, हे ब्रह्मचर्य आहे तरी काय. आणि ज्यावेळेस मी यावर सर्च करत राहिलो तेव्हा कुठे हे ज्ञान हळूहळू मला प्राप्त झालेलं आहे. हे एवढं बोललो म्हणजे ब्रह्मचर्याचं ज्ञान संपलं असं नाही, फार मोठं ज्ञान आहे ब्रह्मचर्याचं. यावर अक्षरशः एखादं 2 पुस्तक लिहू शकतो मी, 200-300 पानाचं, एवढं सखोल ज्ञान आहे. आणि आपल्याकडे वेळ पुरेसा नसल्यामुळे मी जास्त काय खोलात जाणार नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं, ब्रह्मचर्य हे महत्वाचं आहे. स्वामींनी सांगितलेलं आहे, गुरुवचने वोडिये ना बांधो, जेविना चंचळ होई. ब्रह्मचर्याचं पालन केलं तर काळ तुम्हाला हात लावणार नाही, आणि जेविना चंचळ होई म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन केलं तर मन चंचल होणार नाही, इंद्रिय चंचल होणार नाहीत, आणि या मनामागे धावून, इंद्रियांमागे धावून तुमचे लेकरं पण चंचल होणार नाहीत. तुम्हाला फार अवघड गोष्ट वाटत असेल ही, मुलांना कसं समजवावं? हल्लीचे मुलं तर हिरोईनचे फॅन असतात, हिरोईनचे फॅन असतात, वेडे होऊन जातात त्यांच्या मागं. हल्लीचे मुलं साधू लोकांनी सांगितल्यानंतर काय फरक पडणार आहे त्यांच्यामध्ये, असं तुम्हाला वाटू शकते. तर त्यासाठी मी तुम्हाला एक आपल्या भारतीय सिनेसृष्टीमधील एक अभिनेत्री आहे जिचं नाव कंगना रनौत आहे. त्या कंगना रनौतनं ब्रह्मचर्याचं पालन करून किती स्वतःच्या जीवनाचा फायदा करून घेतला हे त्या कंगना रनौतकडून प्रत्यक्ष तुम्ही ऐका आणि हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल कंगना रनौत काय म्हणते स्वतःविषयी, काय काय तिला पीडा झाल्या, काय काय त्रास झाला, आणि अशा या संकट समयातून ती बाहेर कशी पडली, तिला ब्रह्मचर्याचा फायदा कसा झाला. हे उदाहरण मी कोणासाठी देतोय? जे कॉलेज स्टुडंट आहेत, जे सिनेसृष्टीतील अभिनेत्रींचे फॅन असतात, किंवा जे मुलं मुली जे सिनेसृष्टीच्या अभिनेत्रींचं किंवा अभिनेत्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात, अशांसाठी मी हा व्हिडिओ धुंडाळून तुमच्यासाठी आणलेला आहे. तर हा व्हिडिओ पहा, कंगना रनौत काय म्हणते. 2 वर्षापर्यंत कंगना रनौतने ब्रह्मचर्याचं पालन केलं, ज्यावेळेस ती मेंटली डिस्ट्रॅक्ट झालेली होती. काय करावं, जीवनामध्ये काही समजत नव्हतं, डोळ्यासमोर अंधकार होता. त्यावेळेस तिला पथदर्शक काय ठरलं, तर हे ब्रह्मचर्य जे आहे ते तिला पथदर्शक ठरलेलं आहे. 2 वर्ष तिने ब्रह्मचर्याचं पालन केलं आणि तिला सर्व वाटा मोकळ्या झाल्यात, एकदम विजन क्लिअर झालं, काय करायचं जीवनामध्ये, काय करायचं नाही हे स्पष्टपणे तिला माहिती झालं. व्हिडिओ पाहून घ्या आणि या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ये वक्त बुरा नहीं है, बुरे वक्त को कभी बुरा मत समझना. बुरा वक्त एक्चुअली में ओनली अच्छा वक्त होता है. अब आप बोलेंगे मैं तो फिलॉसफी चाह रही हूँ, ऐसा नहीं है. आप जानते हैं कि मैं एक मामूली सी, बहुत सारे कलाकार होते हैं, बहुत सारे लोग होते हैं, पर आप वो लोग खुश ये नहीं कह सकते कॉन्फिडेंस से कि मैं खुश हूँ, जो मैं हूँ वो बन के वो आज इस मुकाम पे खुश हूँ, मैं कॉन्फिडेंस से कह सकती हूँ. एंड ये बहुत बड़ी अचीवमेंट है अपने आप में, किसी भी अवार्ड से, किसी भी पैसे से, किसी भी मुकाम से बहुत बड़ी अचीवमेंट है. और मैं ऐसा कैसे बनी दोस्तों? मैं 15-16 साल की थी जब मैं घर से भाग गई थी. मुझे ऐसा लगता था कि जैसे मैं मतलब हाथ उठाऊंगी और तारे तोड़ ले आऊंगी. मेरी माँ कहती है कि एक बार मैंने बारिश में नाचते हुए तुम्हें देखा, आधा घंटा तुम ऐसा लगा था जैसे आसमान को से कुछ खींचने की कोशिश कर रही हो. ये सच है, मुझे ऐसा लगता था. और ऐसा ही हुआ. जैसे ही मैं घर से भागी, 1.5-2 साल में मैं एक फिल्म स्टार थी, एक ड्रग एडिक्ट थी. मेरी ज़िंदगी में इतने सारे कांड चल रहे थे कि मैं ऐसे लोगों के हाथों में लग चुकी थी कि जहाँ से मुझे शायद मौत ही निकाल सकती थी. ये सब इतना सब डेंजर हो चुका था मेरी लाइफ में जब मैं टीनेजर ही थी अभी. सोच लो मैं कितनी खतरनाक हूँ. एनीवे, सो उसके बाद हुआ यूँ कि मेरी ज़िंदगी में एक बहुत अच्छे शख्स आए, मेरे मित्र, जो उस टाइम एक स्ट्रगलिंग फाइट मास्टर थे. तो उन्होंने मुझे योगा मित्रता हुई तो उन्होंने मुझे योगा कराना शुरू किया.
एक दिन उन्होंने कहा आंखें बंद करो, आंखें बंद की तो मैं रोना 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 ही ना रुके। तो कहते यार बड़ी अजीब लड़की, आंखें ही नहीं बंद कर सकती, तो मेडिटेशन कैसे करेगी। तो उन्होंने मौका मिलते ही मुझे एक बुक दे दी, राजा योगा। तो उस बुक में प्रोसेसेस हैं बहुत सारे, बहुत अच्छे, और मैंने विवेकानंद जी को अपना गुरु मान लिया, और उन्हीं के गाइडेंस में मैंने अपने आप को बहुत संवारा, क्योंकि मुझे हमेशा से लगता था कि यार ये हैं एक्शंस मेरे, मैंने कभी किसी को अपनी स्थिति के लिए कभी किसी को नहीं सोचा कि यार ये इनकी करतूत है। तो आई थिंक दैट इज व्हाई आई कुड वर्क ऑन माई सेल्फ। और अगर वो मुकाम मेरी जिंदगी में नहीं आता तो शायद मैं भीड़ में घूम जाती, शायद मैं इतने आगे नहीं आ पाती। जो मैंने अपने विल पावर को डेवलप किया है, अपने इंटेलेक्ट को शार्प किया है, जो मैंने अपने टैलेंट को संवारा है, जिस तरह से मैंने अपनी ज़िंदगी को संवारा, अपनी इमोशनल हेल्थ को रखा हुआ है, जिस तरह से मैंने अपनी फैमिली हेल्थ को रखा हुआ है, अपने इन्वायरमेंट को रखा हुआ, ये तो मैं कर ही नहीं पाती। तो ना मुमकिन ही नहीं था मेरे लिए अगर मुझे स्पिरिचुअल गाइडेंस नहीं मिली होती, गुरुओं का आशीर्वाद नहीं मिला होता। तो इस मुकाम की बड़ी अहमियत है। और जो प्रोसेस मैंने किया था, ब्रह्मचर्य का मैंने सहारा लिया था 2-2.5 साल। उस टाइम पे मैंने एक फ़िल्म की थी फैशन, और मेरी एक बहुत अच्छी मित्र थी अश्विनी देशमुख, आजकल उनसे बात नहीं होती है, पर वो उस टाइम मुंबई मिरर की जर्नलिस्ट थी। तो उन्होंने देखा यार तुम क्या करती हो, सिर्फ सफ़ेद वस्त्र पहनती हो और उबला हुआ खाना खाती हो। तो मैंने उन्हें बताया, तो उन्होंने एक बड़ी भलती सी स्टेटमेंट लिख दी कि कंगना टर्न सेलिब्रेट। तो ब्रह्मचर्य इज़ नॉट अबाउट सेलिब्रेसी और नॉट जस्ट अबाउट सेलिब्रेसी। ब्रह्मचर्य के बहुत अच्छे प्रोसेसेस होते हैं, और उससे जो है आपकी एनर्जी को, अगर आपको बिल्कुल अपने हाथों में लेना हो, अगर आपको अपनी लाइफ की जो गाड़ी की ब्रेक है या क्लच है, सब अपने हाथ में, व्हील अपने हाथ में लेना है, यू नीड टू डू प्रोसेसेस लाइक दैट। एंड स्पेशली अगर आपके पास ऐसी वॉलेटाइल एनर्जी हो। तो दोस्तों कहने का मतलब ये है कि इस वक्त का फायदा उठाइए, बुरा वक्त ही ओनली अच्छा वक्त। पहिला व्हिडिओ, एवढी मोठी अभिनेत्री असून तिला ब्रह्मचर्याचं महत्त्व पटलं, ब्रह्मचर्याचं मी पालन केलं असं स्पष्टपणे बोलते, म्हणजे तुम्ही विचार करू शकता ब्रह्मचर्य किती महत्वाचं आहे। आणि जे आपल्या पंथाची परिस्थिती आहे की ब्रह्मचर्यावर कोणी बोलतच नाही, ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे। ब्रह्मचर्यावर बोलणारे पण व्यक्ती तयार झाले पाहिजे। जर साधू संतांनी ब्रह्मचर्याविषयी मार्गदर्शन नाही करायचं तर मग प्रापंचिक लोकांना, वासनिकांना काय समजणार आहे ब्रह्मचर्याविषयी। सरळ महावाक्याच्या पोथ्या लावायच्या, तुमचं फाउंडेशनच पक्क नाही, चालले कळस लावायला, कसं जमेल। आता माझ्या बोलण्याचा काही जणांना राग येऊ शकतो, काही कोणी विरोध करू शकतात, परंतु सत्य परिस्थिती आहे ही। मी असं नाही म्हणत की मी फार मोठा आहे आणि मीच फक्त बोलतो याच्यावर, माझं काही तसं म्हणणं नाही। मला उलट दुःख आहे या संदर्भामध्ये की कोणी बोलत नाही या संदर्भामध्ये। येणाऱ्या पिढ्या बर्बाद होत आहेत, या मोबाईलमुळे किशोरवयीन मुलं मुली बर्बाद होत आहेत। त्यांच्यासाठी मार्गदर्शन हे झालंच पाहिजे, आई वडिलांनी मार्गदर्शन केलं पाहिजे। गुरुवचने म्हणजे काय साधू संतांनीच करावं काय? गुरुवचन म्हणजेच काय तर प्रत्येक लेकराची आई ही पहिली गुरु असते। वडील पण गुरु असतातच, असं नाही म्हणत मी की ते गुरु नाहीत, आई वडील दोघेही गुरु असतात। तर आई वडिलांनी पण मार्गदर्शन केलं पाहिजे। फक्त आणि लाड करायचे म्हणजे झालं त्यांचं काम, असं होता कामा नये। असं तुम्ही करता म्हणून भविष्यामध्ये तुम्हाला हेच लाड त्रासदायक ठरतात। आणि म्हणून मी सांगू इच्छितो की महत्वाचे विषय कधीतरी बोलायचं शिका, तुम्ही पण बोला आणि लेकरांना पण शिकवा। बरं, हे झालं कंगना रनौतचं, एवढी मोठी अभिनेत्री आणि ब्रह्मचर्याचं पालन करते, म्हणजे तुम्ही विचार करा ब्रह्मचर्य किती महत्वाचं आहे। आणि ती कंगना रनौत पण खरंच धन्य म्हणावी लागेल की सिनेसृष्टीमध्ये राहून ती आज असे विचार ठेवते, किंबहुना स्वतःही काही आचरण करते त्यामधलं। बरं, हे झालं कंगना रनौतचं। आता काहींना वाटू शकते कंगना रनौतचं ठीक आहे बाबा, एकच उदाहरण आहे, तर यासाठी मी तुम्हाला दुसरे उदाहरण देतो। जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे आता? इलॉन मस्क, टेस्ला कंपनीचे CEO, टेस्ला कंपनीचे मालक, स्पेसएक्सचे मालक, हायपरलूपचे मालक इलॉन मस्क म्हणजे। आणि मार्सवर म्हणजे मंगळ ग्रहावर माणसाला राहता येईल अशी वातावरण निर्मिती करायचं त्यांचं ध्येय आहे। एवढं मोठं ध्येय आहे, एवढा मोठा माणूस आहे हा इलॉन मस्क म्हणजे। 2-3 महिन्यापूर्वी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते ते, आणि पुन्हा काल परवा त्यांना 1 लाख इलेक्ट्रिक कारची ऑर्डर मिळाली आणि पुन्हा ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले। तर सर्वात श्रीमंत व्यक्तीचं म्हणणं काय आहे तेही थोडंसं ऐकून घ्या। तर इलॉन मस्कचा पण हा व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल इलॉन मस्कला काय वाटते या संदर्भामध्ये। Massive amount of thinking
like truly stupendous amount of thinking has gone into sex without purpose, without procreation, which is actually quite a silly action in the absence of procreation. पहिला व्हिडिओ बऱ्याच जणांना काही समजलं नसेल या व्हिडिओ मधलं, तर त्यांच्यासाठी थोडं सांगू इच्छितो. इलॉन मस्क या व्हिडिओमध्ये म्हणतात, अ मॅसिव्ह अमाउंट ऑफ थिंकिंग लाईक ट्रूली स्टुपेंडस अमाउंट ऑफ थिंकिंग हॅज गॉन इन टू सेक्स. काय म्हणतात इथे, की एक फार मोठ्या प्रमाणात लोक विलक्षण प्रकारे विचार करण्यामध्येच वेळ घालून टाकतात विषय सुखा संदर्भामध्ये, विदाउट पर्पस. काही पर्पस नसते त्यांचं, फक्त लस्ट इज मस्ट म्हणतात आणि चालू देतात काम. तर हे काही कामाचं नाही ना. जगातील सर्वात श्रीमंत माणूस काय म्हणतोय ते सांगतोय बरं का मी. म्हणजे विचार करा, हा श्रीमंत असून बौद्धिक दृष्ट्या किती सक्षम आहे हा. पुढे काय म्हणतात, विदाउट प्रोक्रिएशन विच इज ऍक्च्युअली क्वेट अ सिली ऍक्शन इन द ऍब्सन्स ऑफ प्रोक्रिएशन. काय म्हणतात हे, प्रजननाशिवाय विषयोपभोग घेणे हे ऍक्च्युअली एक सिली प्रकारचं काम आहे, एकदम मूर्खासारखं काम आहे. तुमच्या मनामध्ये फक्त एक प्लेजर म्हणून तुमचंच काम चालू आहे, एक प्लेजर म्हणून फक्त तुम्ही लस्ट इज मस्ट म्हणून काम करत असाल आणि एक प्लेजर अनुभवण्यासाठी तुम्ही जर फक्त विषयोपभोग घेत असाल तर क्वेट अ सिल्ली ऍक्शन म्हणतात. एकदम सिल्ली काम आहे हे. केवळ 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 याला आपण मूर्खपणा म्हणू शकतो, हे इलॉन मस्क म्हणतात. इन द ऍब्सेन्स ऑफ प्रोक्रिएशन. जर ऍब्सेन्स असेल कशाचा, प्रोक्रिएशनचा, म्हणजेच प्रजननाचा जर ऍब्सेन्स असेल तर ते सर्व मूर्खपणा आहे, जे काही तुम्ही सर्व वेळ व्यर्थ घालत आहात त्याच्यामध्ये. तर एक अमेरिकेतील सर्वात मोठा उद्योगपती, जगातील सर्वात मोठा श्रीमंत माणूस हा जर म्हणतो तर विचार करा ब्रह्मचर्य किती महत्वाचं आहे. आणि हे त्यांच्या कार्यामधून ते सिद्ध करून दाखवतात. जर विषय लंपट, स्त्री लंपट एखादा व्यक्ती असता तर त्या व्यक्तीने स्पेसएक्स सारखी कंपनी स्थापन केली असती का? इलॉन मस्क हे जगातील एकमेव असा वैज्ञानिक आहे ज्याने असं रॉकेट तयार केलं की जे रॉकेट आकाशामध्ये, अंतरिक्षामध्ये जाते, काम करते आणि परत रॉकेट खाली येते. रियुजेबल रॉकेट ज्याला म्हणतात. मोठ्या मोठ्या अंतरिक्ष संस्था आहेत, अमेरिकेतली नासा सारखी संस्था आहे, तिने कितीतरी वेळा प्रयत्न केला असं रियुजेबल रॉकेट तयार करण्यासाठी. जगातील मोठे मोठे वैज्ञानिक कामाला लागले, कोणाला तयार नाही करता आलं. आता अमेरिकेसारख्या मोठ्या देशाची संस्था आहे, अंतरिक्ष संस्था नासा सारखी, तिच्याकडे फंड्सची काही कमी नाही, पैसा खूप आहे, सरकार पैसा पुरवते. नासा करू शकले नाही हे काम, परंतु इलॉन मस्कने हे काम करून दाखवलं. रियुजेबल रॉकेट तयार करून दाखवलं. अरबो खरबो रुपयाचा फायदाच फायदा होणार आहे भविष्यामध्ये, कारण ते रॉकेट काम केल्यानंतर पुन्हा परत येते खाली. नाही तर पूर्वीचे रॉकेट अंतरिक्षामध्ये सॅटेलाइट सोडलं की वरी ब्लास्ट होऊन जायचे, परत आणायचा मार्ग नव्हता. तर रियुजेबल रॉकेट त्यांनी तयार केलं. हायपरलूप सारखी रेल्वे त्यांनी तयार केली जे विमानाच्या वेगाने चालते. आणि टेस्ला सारखी कंपनी तयार केली इलेक्ट्रिक कार, जे 600-700 किलोमीटर ऍव्हरेज देते एकदा चार्जिंग केल्यानंतर कारला. म्हणजे एवढ्या कंपन्या चालवतो हा व्यक्ती, आपल्याला एक घर चालवणं होत नाही, विचार करा. मग एवढी बौद्धिक क्षमता कुठून आली या इलॉन मस्कला? तर या विचारांमधून इलॉन मस्कला एवढी बौद्धिक क्षमता प्राप्त झाली. सर्व कंपन्या हँडल करतो, कारण तो स्त्री लंपट नाही. असा अर्थ नाही त्याचं लग्न नाही झालेलं म्हणून, लग्न केलं असेल परंतु तो स्त्री लंपट नाही, लस्ट इज मस्ट म्हणणारा नाही. आणि तसा जर हा असता तर 4 कंपन्या चालवणं शक्यच नव्हतं. कशी तरी एक जॉब त्यांनी केली असती, विकेंडला कुठेतरी पिकनिकला गेला असता, घरी आला असता. आणि पुढे ध्येय काय इलॉन मस्कचं? जे ब्रह्मचारी असतात, ब्रह्मचारी म्हणजे इथं माझा म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की इलॉन मस्क म्हणजे लस्ट इज मस्ट म्हणणारा व्यक्ती नाही, आणि तो स्वतःच्या बुद्धीचा व्यवस्थित उपयोग करतो. त्याची बुद्धी व्यवस्थित, मेंदूचा विकास व्यवस्थित झालेला आहे, कारण त्याला ब्रह्मचर्याचं महत्व समजलेलं आहे. आणि त्याच्या जीवनाचं ध्येय काय आहे पुढे? त्याच्या जीवनाचं ध्येय आहे मंगळ ग्रहावर माणसांना राहता येईल अशी व्यवस्था करणे. ते सक्सेस होईल न होईल माहिती नाही. जसं इतके वर्ष लोक म्हणत होते रियुजेबल रॉकेट होणं शक्यच नाही, परंतु त्यांनी शक्य करून दाखवलं. तसं कदाचित हे शक्य करू शकतील किंवा करू शकणार नाही, ती पुढची गोष्ट झाली. परंतु यांच्या या कार्यप्रणालीवरून, यांच्या या कार्यक्षमतेवरून आपल्याला लक्षात येते की हे ब्रह्मचर्याचं कसं पालन करत असतील, जरी वैवाहिक असले तरी. ज्या अर्थी ते म्हणतात की फक्त प्रजननापुरतं विषयोपभोग घेणे हे योग्य आहे, निसर्गाच्या नियमाला धरून आहे, त्या व्यतिरिक्त नको.
मूर्खपणा आहे त्या व्यतिरिक्त स्पष्ट म्हणतात. आणि म्हणून त्यांच्यामध्ये जे ब्रह्मचर्याची पॉवर आहे, जे वीर्यवान आहेत इलॉन मस्क, बौद्धिक क्षमता वाढलेली आहे आणि एकदम कधी पण पहा तुम्ही ऍक्टिव्ह दिसणार, एनर्जेटिक त्यांचं काम आहे, एनर्जेटिक राहणार कधी पण. तर हे सर्व त्या ब्रह्मचर्याचं लक्षण आहे. आपल्याला यांच्या या व्यक्तिमत्वावरून लक्षात येते लग्न करूनही ब्रह्मचारी राहता येते. आणि मी मागे एकदा म्हटलं होतो, व्हिडिओ कदाचित मोठा होईल, होऊ द्या मोठा, मी मागे एकदा म्हटलं होतो की नागदेवाचार्यांचा मुलगा म्हणजे वैराग्यदेव हे स्वामींच्या सन्निधानामध्ये एकदम छोटे होते, 6 महिन्याचे आणले त्यावेळेस. मग त्यांना कपडे वगैरे केले देवाने आणि भटोबासांना 1.5-2 वर्ष झाले होते संन्यास घेऊन. हे कसं काय? तर यावरून आपल्याला हेच लक्षात येते की ब्रह्मचर्य म्हणजे काय, संतती प्राप्तीसाठी संबंध करणे. इथे ब्रह्मचर्य भंग होत नाही. प्लेजरसाठी उगच विषयोपभोग घेणे म्हणजेच ब्रह्मचर्याचा भंग करणे आहे. कारण भटोबासांनी संन्यास घेतल्यानंतर घरी गेले आणि संन्यास घेतल्यावर वैराग्यदेव जन्माला आलेले आहेत. म्हणजे देवालाही हे मान्य आहे की पुत्र प्राप्तीसाठी, संतती प्राप्तीसाठी विषयोपभोग घेणे हे नैसर्गिक रुटीन आहे, नैसर्गिक चक्र आहे. हे यामध्ये वाईट काहीच नाही. आणि नागदेवाचार्यांच्या पोटीच चांगला मुलगा जन्माला येणार होता. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुमचं बीज जर शुद्ध असेल तरच फळ रसाळ गोमटी उत्पन्न होणार. बीज म्हणजे काय तर वीर्य. ते जर शुद्ध असेल, सामर्थ्यवान असेल, वीक नसेल तर पुढे उत्पन्न होणारी संतती एकदम एनर्जेटिक असेल, निरोगी असेल. काचमध्ये ठेवण्याची किंवा आयसीयू मध्ये लेकरांना ठेवण्याची गरज नाही. इथे कुठे ती कारणीभूत मायबाप असतात बरं का. चांगली संतती प्राप्त करण्यासाठी ब्रह्मचर्याची तपश्चर्या पाहिजे त्यामागे, तेव्हा संतती प्राप्त चांगली होत असते. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. नुसतं झाडांविषयी म्हणणं ही संतांची, लक्षात ठेवा. आतापर्यंत तुम्ही एवढंच ऐकलं असेल, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणजे झाडाचं बीज चांगलं असलं म्हणजे त्या झाडाला फळ रसाळ आणि गोमटी येतात, असा अर्थ नाही. एवढाच अर्थ मोठा आहे. तुमचं बीज शुद्ध असेल, तुमचं जर बीज शुद्ध असेल, निरोगी असेल तर तुमचे फळ पण रसाळ गोमटी होणार. म्हणजे तुमचे मुलं बाळ पण चांगले होणार, निरोगी राहणार, चष्मे लवकर लागणार नाही. आणि म्हणून आणि नागदेवाचार्यांच्या एवढ्या मोठ्या तपस्वीच्या घरीच वैराग्यदेवानी जन्म घ्यावा असं जोडलेलं होतं. आणि इथे परमेश्वराची पण इच्छा होती की भटोबासांनी घरी जावं आणि एक पुत्र जन्माला घालावा आणि नंतर परत सन्निधानामध्ये यावं. हे संन्यास घेतल्यानंतरची गोष्ट आहे, स्पष्ट सांगतोय मी. आता काही लोक असे म्हणू शकतात हे पण चरित्र काढून टाका लीळा चरित्रातून, जे अर्धवट ज्ञानी आहेत, जे पूर्ण या महानुभाव पंथामध्ये वातावरण सगळं खराब करून टाकलेलं आहे. ज्ञान काही नसते या लोकांना, उगं विरोध करायचा म्हणून करायचा. अहो हे जे विरोध करतात ना, हे जे काही मी प्रेस कॉन्फरन्स घेणाऱ्या बाया पाहिल्या, मी एक व्हिडिओ पाहिला त्यामध्ये ते पाहिलं आम्ही, ते बाया बोलत होत्या वगैरे, असं आहे तसं आहे, हे आमचा अपमान आहे, तुमचा अपमान आहे, असं काही ते बोलत होत्या. या बायांना जर विचारलं की अरे बाबांनो लग्न कशासाठी करतात तर हेही त्यांना सांगता येणार नाही. हे सत्य परिस्थिती आहे. नेमकं विवाह संस्था जी आहे भारतातील हे कशी स्थापन झाली, लग्न कशासाठी करतात, जे भारतातील संस्कृती आहे या संस्कृती अनुसार लग्न कशासाठी करतात हे जर विचारलं तर हेही त्यांना माहित नाही. वास्तविक पाहता हे अमेध्यकृमी आहेत. एक अमेध्यकृमी एक विषयकृमी आहे की नाही, देवाने सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे अमेध्यामध्ये आळ्या बुडबुडू बुडबुडू अशा करतात त्याप्रमाणे हे विषयकृमी आहेत. यांच्या दिमागामध्ये फक्त विषय भरलेला आहे, बस लस्ट भरलेला आहे. आणि म्हणून देवाच्या चरित्रामध्ये पण यांना लस्ट दिसते. त्या चरित्रामध्ये त्यांना देवाची लीळा नाही दिसत. बुद्धी तशी आहे ना हो. श्रीकृष्ण महाराजांनी दुर्योधनाला पाठवलं, बघ रे बाबा या जगामध्ये कोणीतरी चांगला व्यक्ती भेटेल तुला, जा बरं बघ एखादा शोधून घेऊन ये. दुर्योधन पाहून आला, म्हणे देवा कोणीच चांगलं नाही या जगामध्ये. युधिष्ठिराला पाठवलं श्रीकृष्ण महाराजांनी, युधिष्ठिरा जा बरं एखादा वाईट व्यक्ती बघून ये. युधिष्ठिराला जगामध्ये कोणीच वाईट सापडला नाही. युधिष्ठिराची बुद्धी चांगली होती, दृष्टी चांगली होती, संस्कारी होता युधिष्ठिर, त्यांना सर्व जगामध्ये चांगलेच दिसले. दुर्योधन बुद्धीने खराब, वाईट होता, पापी होता, दृष्टी त्याची पापाने भरलेली होती, जगामध्ये त्याला पापच पाप दिसलं. तशी परिस्थिती आहे. आताचे जे लोक म्हणतात ना चरित्र हे काढून टाका, ते काढून टाका, ते काढून टाका, त्यांना त्या देवाच्या लीळेमध्ये चांगलं काही दिसत नाही, तर त्यांना त्या चरित्रामध्ये पूर्ण लस्ट दिसते, वाईटच दिसते. सर्व जे काही मोजक्या लीळा आहेत ते काढून टाका म्हणतात. मग आता हे जे मी नागदेवाचार्यांची लीळा सांगितली की नागदेवाचार्य घरी गेले आणि मग संन्यास घेतल्यानंतर त्यांना पुत्र प्राप्त झाला, मग आता लोक हे पण म्हणतील की हे चरित्र काढून टाका. किंवा असे बरेच चरित्र आहेत. देव तेलंगणामध्ये गेले, एका बाईच्या पाठशी जाऊन झोपी गेले रात्री, त्यांचा पती बाहेर गेला होता आणि हे जाऊन झोपी गेले, मग हेही चरित्र काढून टाका म्हणतील. अहो ते चरित्र सांभाळण्यासाठी फार योग्यता लागते, फार पात्रता लागत असते. आणि ती योग्यता पात्रता तुमच्यामध्ये नसेल तर तुम्ही स्वतःला तेवढं योग्य बनवा आणि मग लीळा वाचा, मग लीळा ऐका, तर तुम्हाला ती लीळा समजतील. कारण देवाचं शास्त्रच एवढं गहन आहे तर देव किती गहन असतील याचा तर विचार करा. आपला आजच्या या ज्ञानसत्रामध्ये 2 ओळींचा अर्थ झालेला आहे. मूळस्थानी भिडू बांधा, जे मूळ आधार चक्र आहे तिथे भिडू बांधा.
त्यामुळे काळ तुम्हाला त्रास देणार नाही, काळाची हिंमत होणार नाही तुमच्याकडे येण्याची. आणि हे कसं बांधायचं तर गुरुवचने ओढियेना बांधो जेविना चंचल होई. गुरुवचनाने ब्रह्मचर्याचं पालन करा तुम्ही, आणि असं पालन केल्यानंतर जेविना चंचल होई म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन केल्यानंतर तुमचे मन इंद्रिय जे आहेत ते चंचल होणार नाहीत, स्थिर होतील, तुमच्या अधीन राहतील. आणि मग तुमच्या जीवनामध्ये आनंदच आनंद होईल, आनंदाच्या लहरी येतील, ईश्वराचं स्मरण होईल तुमच्याकडून चांगलं, आणि सुखच सुख तुमच्या जीवनामध्ये येईल, घरामध्ये शांती राहील. आजच्या ज्ञानसत्रामध्ये मी जे काही स्पष्टपणे बोललेलो आहे ते काही जणांना पटणार नाही, आणि ते मग म्हणू शकतात की हे असं बरोबर नाही, ते बरोबर नाही, हे बरोबर नाही. परंतु हे जे ज्ञान मी सांगितलं हे तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही, कारण मार्ग परंपरेनुसार फक्त सरळ सरळ अर्थ करून निघून जातात की देवाने सांगितलं संन्यासी लोकांना ब्रह्मचारी राहावं, या चौपदीमध्ये असा अर्थ आहे. अहो, हा फक्त संन्यासांसाठी अर्थ नाही, हा अर्थ सर्वांसाठीच आहे. देव बोलले म्हणजे सर्वांसाठी बोलले. जे कोणी वासनिक मंडळी असतील त्यांच्यासाठी पण मार्गदर्शक आहे हे. तुम्हाला असं वाटत नाही का वासनिकांची घरं सुखी व्हावेत म्हणून? जर स्वामींच्या या म्हणण्याचं वासनिकांनी पण पालन केलं तर वासनिकांचंही जीवन सुखमय होऊन जाईल ना. तर हे सर्व मी तुमच्या हितासाठी सांगितलेलं आहे. आणि शेवटी मी एवढंच म्हणेन की हे स्वामींची वाचा आहे, स्वामी बोललेले आहेत. हे मी माझं काही सांगितलेलं नाही, फक्त मी माझं चिंतन मांडलेलं आहे. जे मार्ग परंपरेमध्ये अर्थ आहेत त्याबरोबरच जे काही माझं चिंतन होतं, जे काही मी संशोधन केलं ते मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. खोटं यामध्ये काहीच नाही, सर्व खरं आहे. आणि तुम्ही जर यावर अंमल केला, तुमच्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट केलं तर तुमच्यासारखे भाग्यवान दैववान तुम्हीच राहणार, याविषयी दुमत नाही. आणि या व्हिडिओमध्ये, या ज्ञानसत्रामध्ये काही चुकलं असेल माझं असं मला मुळीच वाटत नाही. आणि काही लोकांना जर वाटलं असेल की इथं चुकलं तर त्यांची बौद्धिक क्षमता कमी आहे असा अर्थ आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चौपदीचा, जे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी चौपदी गायली त्या चौपदीतील आपण फक्त सुरुवातीच्या 2 ओळींचा अर्थ पाहिलेला आहे. पूर्ण चौपदीचा अर्थ उद्याच्याला संपून जाईल. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, कंगना रनौत यांनी जे मुद्दे मांडले त्याविषयी तुमचं म्हणणं काय? तुम्हाला काय वाटतं त्यांच्या बोलण्याविषयी? दुसरा प्रश्न, इलॉन मस्क यांनी जे काही मंतव्य मांडलेलं आहे त्या संदर्भात तुमचं म्हणणं काय आहे? हा दुसरा प्रश्न. तर आता पाहूयात आपण मागच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कुणी कुणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्यांची नावं. मागच्या सत्रातील प्रश्न होता, स्वामींनी त्या पोट दुखणाऱ्या स्त्रीला मंदिरात का येऊ दिलं नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण तिची भावना दूषित होती, कुचित भावना होती, चांगली भावना नव्हती, रज भावनेने आलेली होती, म्हणून देवाने तिला आतमध्ये येऊ दिलं नाही. बरोबर उत्तर देणाऱ्या वासनिक मंडळींची नावे पुढील प्रमाणे: तारामावशी पटाई, तुकारामजी खानसुळे, स्नेहलताई चव्हाण, डॉक्टर सतीशजी उरे, पुष्पाताई धनवटे, प्रसन्नजी बेलखोडे, संगीताताई बेलखोडे, दादारावजी वंजे, सुरेशजी केके, विश्वासजी गोरे, अरुणाताई वांगे, विजयजी कदम, राजेशजी कटकर, प्रकाशजी भडाळे, भूपाळजी साळवे, दानेश्वरजी महाजन, शारदाताई दिंडे, कमलताई टोणपे, मंगलाताई मेटे, निवृत्तीजी खाडे, आरतीताई कदम, रुपेशजी अंजनकर, राजश्रीताई वर्डेकर, भागोरावजी कदम, पूजाताई हमरे, वंदनाताई गायगोल, संध्याताई सुरेश, हरिजी गलांडे, भूमिकाताई तागडे, योजनाताई भरते, लताताई चिपडे, ललिताताई कानडे, प्रज्वलजी मेहंगे, देवानंदजी काकडे, माधुरीताई भोपळे, रुचाताई उगले, दुर्गाताई भावे, अंजलीताई काकडे, संतोषजी रासकर, हर्षिकाताई नाकले, मयुरीताई दीक्षित, आशाताई दीक्षित, बाळासाहेबजी काळोखे, लहूजी मादगुडे, रुक्मिणीताई मादगुडे, लताताई चिपडे, राजारामजी भागवत, संजयजी भालेराव, जिजाताई पाबळे, शोभाताई कासार, राजारामजी ढोमे, सुजाताताई पाटील, पद्माकरजी लहाने, राजश्रीताई लहाने, बबनजी पठाडे, योजनाताई भरते, मेधाताई देशपांडे, दानेश्वरजी उगले, सोनियाताई गजभिये, निर्मलाताई जावळे, या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. ध्यान देऊन पोथी ऐकली तुम्ही आणि व्यवस्थितपणे उत्तर दिलेली आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही मागच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच बरोबर देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गायलेली चौपदी जी आहे तिचा अर्थ जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड